नमस्कार. मी रामेश्वर मासाळ, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकारी जिल्हाध्यक्ष म्हणून मी आता सध्या कार्यरत आहे. या गावामध्ये गेल्या 20 वर्षापासून आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा करत होतो. परंतु गोरगरीब मुलांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मदत व्हावी हा हेतू ठेवून आम्ही वाढदिवस करत होतो. पण दुर्दैवानं आमच्यावर ह्या वर्षी दादाची जयंती साजरी करण्याची वेळ आली. शेवटी ज्या आलेली वेळ ती गृहीत धरून पुढे चालावं लागतं. शाळेतल्या मुलांना मदत करण्यामागचा माझा एकच हेतू होता, की दादाला पण कायमस्वरूपी या मराठी शाळा राहिल्या पाहिजे, टिकल्या पाहिजे, असं सातत्यानं दादा कार्यकर्त्यांना सूचना करत होते. त्याचं कुठं तर तंतोतंत पालन करावं म्हणून हे डोक्यात ठेवून आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेची जी वरचीवर पट संख्या कमी होत चालली, हे आपण एक जबाबदार सामाजिक कार्यकर्ता, या गावातला एक प्रमुख नागरिक म्हणून जबाबदारी म्हणून आपण हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षापासून आम्ही त्या शाळेमध्ये मराठी शाळा टिकली पाहिजे, पट राहिला पाहिजे. गोरगरिबांना मोफत जे शिक्षण मिळतं ते अतिशय चांगलं मिळतं. योग्य शिक्षक आहेत आमच्या गावामध्ये आणि या माध्यमातून या शाळा जर बंद पडल्या, तर पुन्हा गरिबाची अडचण फार मोठी होऊ शकते. त्यामुळं मी या मुलांना आज माझ्या गोनेवाडी असतील, गोनेवाडी परिसरातील मंडली वस्ती, मासावाडी आणि गुंगेवाडी या 4 शाळा एकत्र करून ज्या मुलं-मुली रानातून येतात, त्यांना 51 सायकली आम्ही अजितदादा जयंतीनिमित्त आणि फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही मराठी शाळेला सायकल बँक म्हणून जो शिवोजा उपक्रम आहे, तो उपक्रम आम्ही इथं राबवण्याचा प्रयत्न करून शाळेला दिल्या आणि 400 मुलांना सरकार 2 ड्रेस देतं. पण काही शिक्षकांनी सांगितलं, की बाबा आपल्याला शनिवारचा ड्रेस द्या. शनिवारचा म्हणजे हा वर्कआउट करण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी किंवा खेळायसाठी. तर हा शनिवारचा ड्रेस द्या म्हणल्यानंतर 300 मुलांना आम्ही ड्रेस दिला, खाऊ वाटप केलं. याच्या मागचा एकच उद्देश आहे, की गरिबाची मुलं ज्या शाळेत शिकतात, त्या शाळा जर आपल्यासारख्या जबाबदार पुढाऱ्यांनी जर दुर्लक्ष केलं आणि बंद पडल्या, तर पुन्हा जो इंग्लिश मीडियमचा रेट आहे, तो या गरीब माणसाला परवडणार नाही. आणि या शाळा जिवंत राहण्यासाठी आम्ही दरवर्षी सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम घेतो. मंगळवेढा पंढरपूरचे विद्यमान आमदार साहेब कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी पण या गरिबांच्या मुलांच्या शाळा राहिल्या पाहिजे यासाठी मला काय मदत करता येते ती माझ्याकडे काही मागणी करा मी देतो, असा त्यांनी शब्द दिला. आणि हा कार्यक्रम सर्वांना घेऊन, सर्व शिक्षकांना घेऊन व्यवस्थितरित्या आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न करून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि मुख्यमंत्री साहेबांना जयंतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे दोन्ही योगायोग एक दिवशी आल्यामुळं पुन्हा अजून कार्यक्रमाला आमच्या वेगळ्या पद्धतीचं स्वरूप आलं. गावातील असंख्य पालक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सातत्यानं आम्ही या माळ भागाच्या शेवटच्या टोकाच्या शाळा, आज माझ्या गावातल्या शाळेचा मी वेगवेगळ्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबवल्यामुळं माझ्या गावातल्या शाळेचा 210 पट आहे. आजूबाजूला हायस्कूल असताना, इंग्लिश मीडियम शाळा असताना, अधिक राहणाऱ्या शाळेचा 70-80 असं मिळून माझ्या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये मराठी शाळेमध्ये आज पण 300 पोरं व्यवस्थितरीत्या तिथं शिक्षण घेतात. आणि त्यांना काय सुविधापासून वंचित राहतात. सरकारच्या पण अनेक योजना आहेत. पण त्यातून काय लोकांना अडचणी येतात, त्या आपण स्वखर्चीनं मदत करतो. स्वखर्चातून मदत करतो. तोच उद्देश ठेवून आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि सगळ्यांच्या सहकार्याने तो यशस्वी झाला. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोनेवाडी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंती निमित्त, तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून या ठिकाणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय रामेश्वर मासाजी सर यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी भव्य असा मोठा कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सायकल बँक योजना आणि योगासनासाठी गणवेश किट वाटप या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या या मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय समाधान दादा अवताडे यांच्या अध्यक्षतेखाली सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. त्यांच्याबरोबर या ठिकाणी
आपल्या या मंगळवेढा तालुक्याच्या तडफदार सभापती आदरणीय दीपालताई मॅडम, तसेच जिल्हा परिषद सदस्य करुणाताई शिवशरण मॅडम, तालुका भाजप महिला अध्यक्ष आदरणीय पाटील मॅडम, तसेच माजी पंचायत समिती सदस्य संजय पवारजी सर, या गावचे पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, या गावचे सरपंच, माजी सरपंच, सोसायटीचे सर्व सदस्य, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. आणि या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असताना आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमदार साहेबांनी सगळ्यांना आश्वासित केलं की आम्हाला तुमच्या शाळेच्या किंवा गावाच्या काही अडचणी असल्या तरी आम्हाला सांगा, आम्ही सातत्यानं प्रोत्साहन देऊन तुमच्या अडचणी सगळ्या सोडवू, गावाचा शाळेचा विकास करू. तसेच गावच्या काय अडचणी असतील त्याही सांगा, त्याही आम्ही सोडवू असं त्यांनी आश्वासित केलं. तसेच त्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य करुणाताई शिवशरण मॅडम यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी आपल्या या मनोगतामधून शाळेसाठी लागणाऱ्या काय तुमच्या सुविधा असतील त्या आम्हाला सांगा, हक्कानं सांगा, आम्ही ते सोडवू असं त्यांनी आश्वासित केलं. तसेच पंचायत समितीच्या सभापती मॅडम दीपालीताई त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. गावाच्या अडचणी, शाळेच्या काही सुविधा त्या आम्हाला सांगा, आम्ही त्या तुम्हाला सोडवू असे त्यांनी आश्वासित केलं. आणि त्या ठिकाणी नंतर आपल्या या गोनेवाडी गावचे सुपुत्र तसेच सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय रामेश्वर मासाळजी सर यांनी या ठिकाणी उत्कृष्ट असं उद्बोधन भाषण केलं. त्यांनी आमच्या शाळेचं कौतुक केलं, आमच्या शिक्षकाचंही कौतुक केलं. आलेल्या सर्व मान्यवरांचं त्या ठिकाणी त्यानं यथोचित असा सगळ्यांचा सत्कार केला. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं. आलेल्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि त्यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता झाली. अशा प्रकारे हा कार्यक्रम मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये या गोनेवाडी गावातील पंचकृषीमध्ये संपन्न झाला. आणि या ठिकाणी नेहमीच गाववाल्यांचं म्हणा आदरणीय अण्णाचं शाळेकडे लक्ष असतं. प्राधान्याने या ठिकाणी शाळेला काय अडचणी आहेत त्या सोडविल्या जातात, नंतर बाकीचा विषय असतो. दरवर्षी आम्ही इथे येऊन 8 वर्ष झालं, पण 2000 सालापासून हा त्यांचा कार्यक्रम नित्य चालू आहे वाढदिवसानिमित्त. मग आदरणीय दादांचा वाढदिवस असो, त्याच्या अगोदर शरद पवार साहेबांचा वाढदिवस असायचा 12 डिसेंबर, त्या दिवशी त्यांनी अनेक मोठे कार्यक्रम या ठिकाणी केलेले आहेत. त्यांचं कार्याचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, असं त्यांचं एकंदरीत गावात वातावरण काम आहे. एवढंच मी या कार्यक्रमानिमित्ताने या ठिकाणी सांगतो.